नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे. आपल्या मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, कशा आहेत तुम्ही? मजेत ना? तर मित्रांनो, असेच मजेत राहा. आता गणपतीची सीझन सुरू झालेली आहे. लगभग पेण तालुक्यामध्ये मी आलो आहे. पेण तालुका गणपतीचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पेण तालुक्यातील कळवे गाव आहे. या ठिकाणी गणपतीच्या मूर्त्या सुबक आणि आकर्षित मूर्त्या पी आणि मातीच्या ह्या दोन्ही मूर्त्या होलसेल भावामध्ये इकडे मिळल्या जातात. तर मित्रांनो, तुम्हाला आज थोडक्यात हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गणपती बनवण्यापासून कास्टिंग केल्यापासूनपर्यंत फिटिंग जॉईंटिंग कशा प्रकारे गणपती करतात ते तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि पेंटिंगसुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इकडे गणपती पेंटिंग कंपल्सरी झालेले आहेत आणि बाहेर सेल पण होतात. आणि रेडीमेड मूर्त्यांचंसुद्धा इकडे गाड्या रोजचे रोज चालूच आहेत. गणपती कमी पडतात, जर का वेटिंगला राहावा लागतो. गणपती जर पाहिजे असेल, आता तर मे महिना अजून सुरू आहे, तर मे महिन्याच्या अवधीमध्ये सुद्धा गणपती मिळत नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी मी सुद्धा गणपती न्यायला आलो आहे. परंतु मी 2 दिवस झाले, मलासुद्धा जे गणपती पाहिजे ते मिळालं नाही. कारण का इकडे माणसांची कमतरता असल्यामुळे गणपती मिळत नाही. म्हणून लवकर 2 दिवस आधी येऊन ऑर्डर द्यावी लागते. अशा प्रकारे इकडे गणपती जे पाहिजे ते मिळत नाही. तर त्यासाठी मी आज थांबलो इकडे. तर आज मी गाडी भरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि मी आलो आहे इकडे सुशांत कला केंद्र इकडे आलो आहे. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया कशा प्रकारे गणपतीच्या मूर्त्या बनवल्या जातात. आणि गणपती कारखान्यामध्ये माणसं काम करत आहेत, ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. कशा प्रकारे गणपती बनतात ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, कंटिन्यू तुम्ही या व्हिडिओमध्ये राहा. तर मित्रांनो, चला. मित्रांनो, इकडे सगळे गणपतीचे साचे बनवलेत. आणि साचे हे रबर डायमधून साचे आहेत. आणि याच्यामधून कास्टिंग केली जाते, आणि ती पण POP मध्ये. अशा प्रकारे हा रबर आहे. या रबरमधून कास्टिंग केली जाते. आणि हे बघा, ही त्याची गणपती आहे. इकडे या डायमधला हा गणपती आहे, कृष्णरूपी गणपती आहे. आता आपण आतमधून प्रवेश केलेला आहे गणपतीच्या कारखान्यामध्ये. आणि सकाळचे साधारणतः 7:30 वाजलेत. 7 वाजता यांची ड्युटी चालू होते. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत यांचं काम सुरू असतं. इकडे प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये दिलेल्या कामाची सुरुवात आहे. आणि संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत काम सुरू राहणार आहे. इकडे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे इकडे काम चालू आहे. इकडे गणपतीचा स्टॉक चालू आहे. हे बघा, आता गणपतीची कास्टिंग सुरू आहे. तेव्हा हे साच्यामध्ये गणपती घातलं आहे आणि आता हे काम चालू आहे. इकडे एक साचा भरून झालेला आहे. हा आता ओपन करतील थोड्या वेळात. सुकायला वेळ लागतो, एक अर्धा तास जाणार. इकडे आता कास्टिंग चालू आहे. काथे आहे, नारळापासून बनवलेला काथे आहे. इकडे काथे आहे.
काम चालू आहे बघा. गेल्या वर्षी चिंतामणी गेल्या वर्षी चिंचपोळीचा चिंतामणी होतं, त्याचीच हुबेहूब मूर्ती ही छोट्या आकारात बनवण्यात आलेली आहे. पाहू शकता की इकडे छोट्या आकारात आहे गणपती बाप्पा. आणि इकडे या वर्षाचा श्रीराम ची मूर्ती विराजमान आहे. जय श्रीराम. इकडे कामगारांची शॉर्टेज आहे आणि माल भरपूर प्रमाणात जातो आहे. आणि पेन तालुक्यामध्ये कळवे गाव आहे, जोहे कळवे, या ठिकाणी गणपतीला खूप प्रमाणात मागणी आहे. आणि प्लास्टरच्या गणपती बऱ्यापैकी लोक घेऊन जातात. इकडे लोकांना वेळ मिळत नाही कास्टिंग करण्यासाठी आणि माणसंही शॉर्टेज पडत आहेत. पण माल भरपूर प्रमाणात लुटला जातो आहे. या कारखान्यामध्ये तुम्ही पाहू शकता बघा, मूर्तींची भरपूर शॉर्टेज आहे आणि माणसंसुद्धा मिळत नाही कामासाठी. आणि POPला मागणी बऱ्याचपैकी POPला मागणी आहे. जगभर अशा ह्या मूर्त्या जातात. आणि पेन तालुक्यामध्ये जोहे कलवे हे माहेरघर, गणपतीचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की काम जोरात चालू आहे. सर हे मूर्तिकार आहेत, स्वतः मूर्तिकार काम करतात बघा. आणि जो डायरेक्शन आहे तो स्वतःच्या हिशोबाने डायरेक्शन असतं. अप्रतिम मूर्ती आहे बघा. जॉईंटिंग काम चालू आहे आता सध्या. आता जॉईंटिंग होतो आहे. गणपती कास्टिंग करून झालेला आहे आणि आता जॉईंटिंगवरती सुरू आहे बघा. जॉईंटिंग कंपल्सरी झालं, आता फिनिशिंगचं काम बाकी आहे. मित्रांनो, इकडे मोठ्या प्रमाणात होलसेलचा गणपतीचा कारखाना आहे. पाहू शकता की इकडे आता सध्या मूर्त्या शॉर्ट पडत आहेत. कारण का जेणेकरून प्लास्टरला एवढा डिमांड आहे की मूर्त्या मिळत नाही बघा. आपल्या कारखान्यामध्ये जशा मूर्त्या येतात तशा गाडी ते बाजूला ते पाहू शकता. इकडे बघा गाडी लागलेलीच आहे. तुम्ही पाहू शकता की इकडे बघा मूर्त्यांच्या गाड्या कंपल्सरी लागलेल्या आहेत आणि मूर्त्या मिळत सुद्धा नाही आहेत. सुरुवात आहे, कास्टिंग करून झाले आहे बघा. या मूर्ती या टेम्पोमध्ये जाणार आहे बघा. आज मी इकडे पेन तालुक्यामध्ये कळवे गावामध्ये आलो. माझा मित्र आहे दीनानाथ पाटील, यांचा चिरंजीव अमोल दीनानाथ पाटील यांची चित्रशाळा आहे. अप्रतिम असा सुंदर आणि सुरेख आणि रेखीव काम, अप्रतिम अशी सुंदर रेखाटून या ठिकाणी त्यांनी साकार केलेले आहे. पेंटिंग कामामध्ये नंबर 1 आणि A1 पेंटिंग आहे कोकणामध्ये आणि बाहेरील गावामध्ये.
मुंबई ठिकाणी अशा प्रकारे त्यांच्या पेंटिंगला खूप प्रमाणात मागणी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर आवडल्यास तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर का कलरवाल्या मूर्त्या हव्या असतील तर त्यांच्याकडून तुम्हाला नक्कीच मिळतील. मी त्यांच्या घरी आलो आहे, माझा मित्र आहे आणि म्हटलं चला तुमच्यापर्यंत त्यांच्या ज्या पेंटिंग आहेत, कलाकृती आहे, कलाकौशल्य आहे तर तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम मी करतो आहे. तर मित्रांनो, पेन तालुक्यामध्ये कळवे गावामध्ये त्याचा कारखाना आहे आणि जर का तुम्हाला कलरच्या मूर्त्या हव्या असतील तर नक्कीच त्यांच्याकडे तुम्ही संपर्क साधा. मी खाली नंबर देणार आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, आम्ही आता गणपती घेऊन गाडी बाहेर निघालो आता आणि मेन हायवेलाच्या ब्रिजच्या खालून आम्ही राईट मारणार आणि आम्ही पुढे जाणार आहोत. आपली गणपतीची गाडी उभी केलेली आहे इकडे आणि आता मी जेवण झाले, आता निघणार, कंटिन्यू थांबणार नाही, आता डायरेक्ट घरी जाणार. गणपतीची गाडी आहे. तर मित्रांनो, असं गणपतीची गाडी पूर्णतः भरून झालेली आहे आणि आता मी गाडी घेऊन चाललो आहे. Selesai, Neng.